हाय, मागच्या एपिसोडमध्ये आपण स्पोर्ट्स सायकॉलॉजी किंवा क्रीडा मानसशास्त्र म्हणजे काय याचा एक छोटासा इंट्रोडक्शन बघितला होता. आज या आठवड्यापासून आपण वेगवेगळे टेक्निक्स बघणार आहोत जे या स्पोर्ट्स सायकॉलॉजीच्या आत येतात किंवा मेंटल ट्रेनिंगमध्ये येतात. आज आपण त्याच्यातला पहिला टेक्निक बघणार आहोत ज्याला इंग्लिशमध्ये गोल सेटिंग असे म्हणतात किंवा आपण ज्याला मराठीमध्ये ध्येय निश्चिती म्हणू शकतो. तर एक मजेशीर गोष्ट सांगते. आत्ताच गोल सेटिंगचा जगभरातला मोठा इव्हेंट झाला आहे. तुम्हाला आठवतं काय झालंय? नवीन वर्षाची सुरुवात. जेव्हा नवीन वर्षाची सुरुवात होती तेव्हा जगभरातले बरेचसे लोक बसून स्वतःसाठी नवीन वर्षाचे ध्येय किंवा गोल्स काय आहेत हे लिहून काढतात. जेव्हा हे गोल्स लिहिल्या जातात तेव्हा ते त्याच्यावरती मेहनत करायला सुरुवात करतात. गेल्या पुढच्या काही आठवड्यांमध्ये म्हणजे 1-2 आठवड्यांमध्ये पूर्ण जोशाने ते ध्येय अचीव्ह करण्याकरता मेहनत करायला लागतात. पण इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, रिसर्च हे सांगतं की जसजसा फेब्रुवारी यायला लागतो तसतसे 90% लोक हे याच्यातनं गळायला लागतात आणि ते त्यांचे जे गोल्स लिहिलेले असतील वर्षाच्या सुरुवातीला ते त्या पुस्तकामध्ये किंवा डायरीमध्ये बंद करून तसेच पडून राहतात. आता जेव्हा गोल्स लोक लिहिता आहेत पण ते अचीव्ह होत नाहीयेत, त्याचबरोबर दुसरीकडे जेव्हा बऱ्याचशा ॲथलीट्सला सांगितलं जातं की आपण आता गोल सेटिंग चे एक्सरसाइजेस करणार आहोत तेव्हा त्यांचं म्हणणं असतं की गोल सेटिंग, मी गोल्स तर सेट करतो पण मला ना कधी ते अचीव्ह नाही करता आले किंवा मला खूप त्याचं प्रेशर येतं. मग जर आपण वर्षाच्या सुरुवातीला किंवा सीझनच्या सुरुवातीला गोल्स लिहितो आहेत, काही आठवडे त्याच्यावरती काम करतो आणि मग नंतर ते बंद होऊन डायरीच्या कपाटाच्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये पडून राहतं किंवा असे गोल्स सेट करतो की ज्याच्यामुळे मला प्रेशर येतं आणि मला परफॉर्मन्स देता येत नाही, मग प्रश्न पडतो की हे गोल सेट करून उपयोग काय होतो? तर आज आपण बघणार आहोत की गोल सेटिंग म्हणजे नक्की काय आणि जर का मला खरंच माझे ध्येय अचीव्ह करायचं असेल, माझं ध्येय मला गाठायचं असेल तर मला ते कशा पद्धतीने त्याच्यावरती काम करायला हवं म्हणजे मी कन्सिस्टंटली माझे एफर्ट्स टाकत राहीन. तर सगळ्यात पहिले आपण समजून घेऊयात की गोल 3 प्रकारचे असतात. तुझा गोल काय किंवा तुझं ध्येय काय आहे या वर्षीचं हे जर विचारलं तर आपल्याला एकाच प्रकारचं उत्तर मिळतं. मी उदाहरण देते. एखाद्या ॲथलीटला विचारलं की तुझं गोल काय आहे तर तो म्हणतो 2 वर्षामध्ये मला नॅशनल टीममध्ये यायचं आहे. किंवा एखादा बॅटर असेल तर तो म्हणतो या सीझनमध्ये मला 3 सेंचुरी करायचं आहे. बॉलर असेल तर तो म्हणतो की मला हायेस्ट विकेट टेकर व्हायचं आहे. बॅडमिंटन, टेबल टेनिस किंवा दुसऱ्या कुठल्या स्पोर्ट्समधले असतील तर ते म्हणतात मला हे चॅम्पियनशिप जिंकायचं आहे. आता जर आपण पाहिलं तर हे जे गोल्स आहेत हे गोल्स याला एकाच प्रकारचे गोल आहेत 3 पैकी, ज्याला आपण म्हणतो रिझल्ट गोल. रिझल्ट गोल म्हणजे मला आउटकम काय हवा आहे, मला काय रिझल्ट हवा आहे शेवटी त्याचा गोल आहे. आता चूक इथेच आपली होते की जेव्हा आपण फक्त रिझल्ट गोलवरती फोकस करतो की मला काय हवं आहे, मग मला चॅम्पियनशिप जिंकायची आहे. जेव्हा मी चॅम्पियनशिप जिंकायचं आहे हा विचार फक्त डोक्यात ठेवते किंवा माझा गोल ठेवते त्यावेळेस ती जिंकायची कशी आहे, ती जिंकण्याकरता मला काय करायला लागणार आहे याच्यावरती माझा फोकस येत नाही. उलट माझ्या डोक्यात फक्त येत राहतं की मला जिंकायचंय, मला जिंकायचंय, मला जिंकायचंय. आणि मग त्या ह्याच्यामध्ये एखाद्या टुर्नामेंटमध्ये जर माझा परफॉर्मन्स चांगला नाही झाला, मी जर जिंकू नाही शकले तर मग मला प्रश्न पडायला लागतो की मग काय उपयोग आहे, मी कसली चॅम्पियनशिप जिंकणार आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये. तर जेव्हा आपण एकाच प्रकारचा हा गोल सेट करतो त्यावेळेस तर गडबड होणार आहे हे समजून घ्या. कारण हा गोल जो आहे हा रिझल्ट गोल आहे आणि रिझल्ट गोल जर आपण पाहिला तर पूर्णपणे 100% रिझल्ट गोल हा आपल्या हातात नसतो. म्हणजे तुम्ही म्हणाल की काय हारणं जिंकणं आपल्या हातात नसतं तर मग काय नशिबात असतं का? हारणं जिंकणं आपल्या हातात नसतं. ते त्या दिवशी कोणता प्लेयर चांगलं खेळतो त्याच्यावरती आधारित असतं. म्हणजे एक एक्झाम्पल देते मी.
तुम्ही तुमच्या लाईफचा बेस्ट गेम खेळले, पण त्याच दिवशी तुमचा जो ओपोनंट आहे तो सुद्धा त्याच्या लाईफचा बेस्ट गेम खेळला आणि तुमच्यापेक्षा थोडा बेटर होता, तर ती मॅच तुमचा ओपोनंट काढून घेऊन जाईल. तर तुम्ही चांगले खेळलात तरी सुद्धा तुम्हीच मॅच जिंकाल ह्याची गॅरंटी नाही आहे. तसंच आपण हेही बघितलंय की तुम्ही तुमच्या लाईफचा वर्स्ट गेम खेळले, नेमकं त्या दिवशी तुमचा ओपोनंट त्याच्या लाईफचा वर्स्ट गेम खेळला आणि तुमच्यापेक्षाही थोडा बेकार होता, तर तुम्ही जिंकण्याचे चान्सेस आहे. म्हणजे खराब खेळून सुद्धा तुम्ही जिंकू शकता, चांगलं खेळून सुद्धा तुम्ही हरू शकतात. हारणं जिंकणं हे तुमच्या हातात पूर्णपणे 100% तुमच्या हातात नाहीये. मग आपण जर फक्त त्याच एका गोलवरती थांबून राहिलो, तर जर मी जिंकणं हा माझा गोल आहे आणि तो एकच गोल आहे की मला जिंकायचा आहे चॅम्पियनशिप, मग जर मी तो गोल अचीव नाही करू शकले किंवा मला दिसलं की मी त्याच्या जवळपास नाही जाऊ शकत आहे, तर मला माझं मोटिवेशन कमी होईल आणि मी माझे गोल सोडून, माझं खेळण्याचं हे सोडून कंटाळा यायला लागेल. आता मग जर माझ्या हातात नाहीये तर मग मी काय नुसतंच बसून राहायचं का? तर जेव्हा तुम्ही चांगलं खेळतात त्यावेळेस तुम्ही तुमचे जिंकण्याचे चान्सेस वाढवतात. जेव्हा तुम्ही चांगलं खेळत नाही तेव्हा तुम्ही तुमच्या हारण्याचे चान्सेस वाढवतात. पण आपण मगाशी म्हटलं तसं ही गॅरंटी नाही. मग आता मला जर माझ्या जिंकण्याचे चान्सेस वाढवायचे असतील, म्हणजे मला चॅम्पियनशिप जिंकण्याचे चान्सेस वाढवायचे असतील किंवा मला या सीझनमध्ये 3 सेंचुरी करण्याचे चान्सेस वाढवायचे असतील, तर मला काय करायला हवं? हा माझा दुसरा टाईपचा गोल आहे, ज्याला आपण म्हणतो परफॉर्मन्स गोल. परफॉर्मन्स गोल म्हणजे काय की मला जर चॅम्पियनशिप जिंकायची आहे तर मला कोणते स्किल्स लागणार आहेत, म्हणजे मला माझे स्ट्रेंथ आणि माझे वीकनेसेस बघण्याची गरज आहे की मी कशामध्ये चांगलं आहे, कशामध्ये मी थोडं मागे पडतो आहे, किंवा असे स्किल्स मला त्याच्यामध्ये डेव्हलप करायला लागणार आहेत. तर माझे स्ट्रेंथ आणि माझे वीकनेसेस काय आहे हे मला समजून मला ते स्किल्स कसे डेव्हलप करायचे, जे स्ट्रेंथ आहेत त्याला घेऊन पुढे जायचं आहे आणि जे वीकनेसेस आहेत त्याला मी कसं ओव्हरकम करू शकतो, किंवा अटलिस्ट मला माहिती आहे की मला मॅचमध्ये या वीकनेसेसला कसं सांभाळून खेळायचं आहे, ही तयारी करू शकतो. सो त्या मॅचेस खेळण्याकरता, ते रन्स बनवण्याकरता, त्या विकेट्स घेण्याकरता मला कोणकोणत्या स्किल्सची गरज आहे. तर आपण जसं मागच्या वेळेस म्हटलं तसं की तिन्ही स्किल्समध्ये की मला टेक्निकल स्किल हवं, मला फिजिकल स्किल हवं आणि मला सायकोलॉजिकल किंवा मेंटल स्किल हवं. तर या तिन्ही स्किल्समध्ये मला कोणत्या कोणत्या स्किल्स डेव्हलप करण्याची गरज आहे. उदाहरण, एखादा मला शॉट डेव्हलप करायची गरज आहे की माझा ना एखादा शॉट बरोबर बसत नाहीये आणि मी एकाच प्रकारे फक्त आउट होतोय खेळून, मग त्या शॉटवरती मला काम करण्याची गरज आहे. हा झाला टेक्निकल स्किल. तसंच दुसरं आपण म्हणू शकतो की मी खूप लवकर प्रेशरमध्ये जातो. जेव्हा क्रुशियल सिच्युएशन येते मॅचमध्ये तेव्हा मी प्रेशरमध्ये जातो. मग मला तिथे माझे इमोशन्स मॅनेज करून मला ते प्रेशर हँडल करून गेम खेळता आला पाहिजे, हे स्किल डेव्हलप करण्याची गरज आहे. ते प्रेशर कसं हँडल करायचं हे स्किल्स डेव्हलप करायची गरज आहे. तर हे झाले मला माझे परफॉर्मन्स गोल, जिथे मला हे ठरवायचं आहे की मला कोणते स्किल्स डेव्हलप करायचे आहेत. राईट. सो या 1 ते 3 महिन्यांमध्ये मी कोणत्या स्किल्सवरती काम करीन, हा झाला माझा परफॉर्मन्स गोल. आता तिसरा टाईपचा गोल येतो ज्याला आपण म्हणतो हाय इम्पॅक्ट ॲक्शन. हाय इम्पॅक्ट ॲक्शन म्हणजे काय की मी माझा परफॉर्मन्स गोल तर बनवला आहे की मला या स्ट्रोकवरती किंवा या शॉटवरती मला काम करायचं आहे, किंवा लेट्स से बॅडमिंटन आहे आणि मला माझ्या फुटवर्कवरती काम करायचं आहे. तर मी जेव्हा हे माझा परफॉर्मन्स गोल बनवला, आता हा परफॉर्मन्स गोल अचीव करण्याकरता मला ट्रेनिंगमध्ये किंवा प्रॅक्टिसमध्ये काहीतरी ड्रिल्स करायला लागतील रोज. एखाद्या शॉटची मी प्रॅक्टिस करत असेल तर मी बॅकहँडवरती काम करते माझ्या, तर कदाचित मला 100 बॅकहँड आज ट्राय करायचे आहेत. राईट. सो हा झाला माझा हाय इम्पॅक्ट ॲक्शन की ज्या मला रुटीनमध्ये, माझ्या सवयींमध्ये हॅबिट्स किंवा ॲक्टिव्हिटीज मला आणायच्या आहेत की ज्याच्यावरती जे मी रोज जर करत राहिले तर मला माझा
परफॉर्मन्स गोल अचीव करता येईल. म्हणजे मी रोज जर का माझ्या फुटवर्कचे ड्रिल्स करत राहिले तर मी माझा फुटवर्कचं स्किल किंवा फुटवर्क चांगलं हे करण्याचा माझा गोल अचीव करू शकते. रोज मी माझ्या बॅकहँडवरती काम करत असेन तर मी माझा बॅकहँडचा स्किल डेव्हलप करू शकते. राईट. सो हा झाला माझा हाय इम्पॅक्ट ॲक्शनवाला गोल. आता याला जर आपण पाहिलं तर मी म्हणेन एक एक्झाम्पल देईन याच्यासाठी की तुम्ही जेव्हा आपण एखाद्या नवीन जागेसाठी जातो तर आता आपल्याकडे GPS आहे आणि मग जेव्हा आपण फिरायला जात असतो, नवीन जागा, नवीन रस्ता, आपल्याला माहिती नाही जायचं कसं आहे, तेव्हा आपण GPSचा वापर करतो. बरोबर. आता जेव्हा GPSचा आपण वापर करतो त्यावेळेस तिथे पहिल्यांदा आपल्याला डेस्टिनेशन टाकायला लागतं. हे जे डेस्टिनेशन आपण टाकतो तो डेस्टिनेशन म्हणजे आपला रिझल्ट गोल आहे की मला जायचं कुठे आहे. त्याच्यानंतरचा जो रस्ता येतो आपल्याला तो रस्ता म्हणजे आपला परफॉर्मन्स गोल आहे की हे स्किल्स मी जर अचीव करत गेलो तर मी माझ्या डेस्टिनेशनपर्यंत पोचेन. आणि ॲक्च्युअल जे कार आपण ड्राईव्ह करतो रस्त्यावरती तो जो आहे प्रत्येक मोमेंट, प्रत्येक क्षण जो ड्रायव्हिंगमध्ये आपला जात असतो तो आहे आपला हाय इम्पॅक्ट ॲक्शन. म्हणजे मी एकदा माझा डेस्टिनेशन टाकलं GPSवरती आणि मला रस्ता मिळाला की मला फक्त फोकस मी आत्ता जे गाडी चालवते आहे त्याच्यावरती पुढच्या 100 मीटरवरती द्यायचा आहे. राईट. मी प्रत्येक वेळेस जसं चेक करत नाही की माझा रस्ता बरोबर मला डेस्टिनेशनला घेऊन जातोय की नाही किंवा मी चुकीचं तर डेस्टिनेशनला नाही जाऊन पोचत आहे ना, हे आपण एकदा निघाल्यावरती चेक नाही करत. कारण आपल्याला हे माहिती आहे की मी एकदा त्याच्यावरती टाकलं की मला रस्ता मिळाला आणि त्या रस्त्याला मी फॉलो करत गेलो तर मी बरोबर माझ्या डेस्टिनेशनवरती पोचेन. ट्रॅफिक असेल, थोडा वेळ लागेल, खड्डे असतील, थोडासा स्लो व्हायला लागेल, पण मी माझ्या डेस्टिनेशनला जाऊन पोचेन. तसंच एकदा मी रिझल्ट गोल लिहिला आणि तो रिझल्ट गोल अचीव करण्याकरता मला कोणते स्किल्स लागणार आहेत ते मी लिहून काढलं. मग मी माझ्या रुटीन्सवरती, माझ्या ड्रिल्सवरती जेव्हा फोकस करायला लागते, ते फॉलो करायला लागतं त्यावेळेस मला कधीतरी काही कारणांमुळे उशीर होऊ शकतो, पण मी माझ्या डेस्टिनेशनला पोचीन हे मात्र नक्की. तर आपण त्याला डाऊट न करता बस आपला रस्ता फॉलो करत जायची गरज आहे. तर हे झाले आपले 3 प्रकारचे गोल. आता एक होमवर्क मी आज तुम्हाला देणार आहे. जे आपण 3 गोल्स आत्ता पाहिलेत, रिझल्ट गोल, परफॉर्मन्स गोल आणि हाय इम्पॅक्ट ॲक्शन, ह्या 3 गोल्स तुमचे या सीझनचे किंवा या वर्षाचे 3 गोल्स कोणते आहेत हे लिहून काढा. एकदा तुम्ही हे 3 गोल्स लिहून काढले की मग तुमच्या हाय इम्पॅक्ट ॲक्शनवर फोकस करत पुढे जा. तर या गोल सेटिंग बरोबर आपण आजच्या एपिसोडमध्ये इथेच थांबूयात आणि नेक्स्ट आठवड्यामध्ये आपण परत भेटूयात नवीन एका टेक्निक बरोबर. तोपर्यंत थँक्यू.